नागरिकांचा विजेच्या कमी दाबाचा प्रश्न तात्काळ सोडवा, मनसेचा इशारा। शेगाव शहरातील स्वामी समर्थ नगर, प्रशांती नगर आणि द्वारकाधीश नगर परिसरात गेल्या अनेक दिवसापासून अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्येबाबत दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी MSEB कार्यालय शेगाव येथे संबंधित विभागाला लेखी निवेदन देण्यात आले होते। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे घरगुती विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नसून अनेक नागरिकांची उपकरणे खराब झाल्याच्या तक्रारी समोर येत आहे। त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसानही होत असल्याचे सांगण्यात आले। तसेच यापूर्वी दिलेल्या निवेदनाची अद्याप दखल का घेण्यात आली नाही याबाबत संबंधित विभागाने खुलासा करावा अशी मागणीही करण्यात आली। दरम्यान प्रशासनाकडून या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेगाव यांच्याकडे धाव घेतली। यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नितीश भावरकर, शहराध्यक्ष परमेश्वर लाहुडकर, शहर उपाध्यक्ष विनोद फुंडकर व सोपान बगेवार, माजी शहर उपाध्यक्ष राहुल धनोकर, संजय लोखंडे, समाधान शेगोकर, किरण शेगोकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच निवेदन देण्यासाठी नगरवासी धीरेंद्र खंडार, संदीप रहाटे, मनीष बारबदे, जयंता वानखडे, नागेश शिंगडे आणि योगेश चांदणे हे प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी मनसेच्या वतीने संबंधित विभागाला तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याचा इशारा देण्यात आला, अन्यथा नागरिकांच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला। युवा क्रांती न्यूज साठी चेतना खेते, शेगाव। जय महाराष्ट्र सर्वांना। आज या ठिकाणी एक प्रश्न आम्ही या MSEB शेगाव कार्यालयात घेऊन आलेलो आहे। मी मनसे तालुका अध्यक्ष शेगाव तालुका अध्यक्ष नितीश भावरकर आणि माझ्यासोबत शहर अध्यक्ष परमेश्वर लाहुडकर व शहर उपाध्यक्ष विनोद फुंडकर आणि तसेच समस्त नगरात राहणारे स्वामी समर्थ नगर, प्रशांती नगर व द्वारकाधीश नगर। मुद्दा असा आहे की या 3 नगरवासी या लोकांनी दिनांक 27 एप्रिल म्हणजे आता 11 ते 12 दिवस झाले, या 12 दिवसापूर्वी त्यांनी एक निवेदन या आपल्या MSEB कार्यालय शेगावला उपकार्यकारी अभियंता साहेब यांच्याकडे दिले होते। निवेदन असे होते की यांच्याकडे वीज पुरवठा जो आहे तो कमी दाबाचा म्हणजे कमी व्होल्टेजचा येतोय आणि त्याच्यामुळं काय होतं आहे की तिथे जे राहणारे रहिवासी आहे त्यांना रात्रीला असे प्रश्न होऊन राहिले की कोणाचा समजा अर्ध्या रात्री टाकीतलं पाणी संपलं तर ते पाण्याची मोटर स्टार्ट होत नाही, त्यांना बिना पाण्यानं राहावं लागते। कोणाचे अप्लायन्सेस खराब होत आहे, कोणाची TV खराब होत आहे, कोणाचे मोटर्स खराब होत आहेत। त्यासाठी यांनी 27 एप्रिलला या ठिकाणी एक निवेदन दिलं होतं समस्त नगरवासियांनी, पण 11-12 दिवस लुटून सुद्धा MSEB कार्यालय शेगाव यांनी कुठलीच कार्यवाही त्याच्यावर केलेली नाही। त्यामुळं यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडे मदतीचा हात मागितला व त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे नगरवासियांना घेऊन पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालो। साहेबांना विचारणा केली असता की हे निवेदन तुमच्याकडे आलं होतं तर ते म्हणतात किंवा तुमच्याकडे माणूस पाठवला होता, तर मी त्यांना विचारलं की माणूस तर आलाच नाही, तर ते म्हणतात आला नाही का, म्हणजे असे दुतोंडी उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि त्याच्यावरती सोल्युशन अजूनपर्यंत मिळालेलं नाही। तर आम्ही या ठिकाणी MSEB कार्यालय शेगाव व इथले जे ऑफिसर्स आहेत, जे साहेब आहेत, त्यांना आमचं हे निवेदन आज या ठिकाणी दिलं आहे की नगरवासियांचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह करून द्या। जर का हा प्रश्न लवकर सॉल्व्ह झाला नाही, कारण त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि या आर्थिक नुकसानासाठी जर जबाबदार कोणी असेल तर ते फक्त न फक्त MSEB कार्यालय शेगाव आहे, कारण लोकांच्या घरचे अप्लायन्सेस खराब होत आहेत। आता त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही याच्यावरती स्टॅबिलायझर लावायला पाहिजे होतं। आता ज्यावेळेस हे निवेदन द्यायला आले त्यावेळेस जरी त्यांनी सांगितलं असतं की व्होल्टेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यात 8 दिवस लागू शकतात, 10 दिवस लागू शकतात, तुम्ही तुमच्या घरी स्टॅबिलायझर वापरा, तर लोकांची उपकरणं खराब झाले नसते। तर सगळे उडवाउडवीचे आणि हवेत उत्तरं मिळत आहे। तर आम्ही आज हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे की लवकरात लवकर याच्यावर सोल्युशन मिळावं, अन्यथा लोकशाही मार्गानं मनसे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल।